नमस्कार. डॉक्टर सचिन घोगरे, सर्टिफाईड न्यूट्रिशनिस्ट, वेट लॉस एक्सपर्ट आणि हेल्थ ब्लॉगर. अँड धिस इज माय फर्स्ट व्हिडिओ. ओके. सो आणि रॉ व्हिडिओ आहे विदाउट एनी स्क्रिप्ट अँड ऑल दॅट. सो आय मे डू मिस्टेक्स. ओके, आय एम सॉरी फॉर दॅट. व्हिडिओ आहे लाईफस्टाईलबद्दल. लाईफस्टाईल, डाएट आणि न्यूट्रिशन. सॉरी, डाएट, न्यूट्रिशन आणि एक्सरसाइज. याचा तुमच्या जनरल हेल्थवर किती सकारात्मक परिणाम होतो आणि किती चांगला परिणाम होतो, याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. अ, एकंदरीत आय नो या खूप अंडररेटेड गोष्टी आहेत. ठीक आहे. हे डाएट, एक्सरसाइज, न्यूट्रिशन या सगळ्या खूप अंडररेटेड गोष्टी आहे आणि बरेच जण याकडे लक्ष देत सुद्धा नाहीत. आय नो. बट तरी पण बिंग ॲज अ डॉक्टर आणि सर्टिफाईड न्यूट्रिशनिस्ट, आय थिंक आय शुड एन्करेज पीपल टू फॉलो दोज प्रिन्सिपल्स. ओके. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. लोकं खूप अंडररेटेड करतात, आय नो. लोकांना या गोष्टी करायला खूप जड जातं. डाएट झालं, न्यूट्रिशन झालं. तर मग उद्देश महत्त्वाचा हाच आहे, की आय वॉन्ट टू टेल दिस, की इट इज व्हेरी इम्पोर्टंट फॉर युअर जनरल हेल्थ. आता यावर बरेच संशोधन, स्टडीज झालेले आहेत, की जे तुम्हाला सांगतील, की डाएट आणि एक्सरसाइज या सर्व गोष्टींचा तुमच्या जनरल हेल्थवर किती पॉझिटिव्ह परिणाम होतो. तरी पण या गोष्टी आपल्यापासनं जेव्हा असे फॅक्ट्स येतात, स्टडीज येतात, या सर्व गोष्टी आपल्यापासनं डेलिबरेटली हाईड केले जातात बाय सम बिग प्लेयर्स इन healthcare industries and pharmas and also from the government's officials, okay, for the sake of their ओन प्रॉफिट. त्यासाठी या सगळ्या गोष्टी हाईड केल्या जातात. ठीक आहे. तर या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत. डाएट आणि हेल्थ, एक्सरसाइज, तुमच्या सवयी, व्हॉट यू डू इन 24 अवर्स. तुम्ही काय घेता, काय पिता, तुम्ही कशा पद्धतीनं त्याला अप्रोच देता. या सगळ्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहे, या मी तुम्हाला 2 गोष्टीमधनं माझ्या पर्सनल लाईफ एक्सपिरियन्सवरनं सांगणार आहे. 2013 किंवा 14, आय डोंट नो एक्झॅक्टली which year, I was diagnosed with hypertension. Okay. So at that time, my blood pressure was 120 or 170. Not exactly, I don't know, but it was reading was somewhere between 120, 170. Okay. Below reading and above reading. Uh, so this physician put me on medication. They gave me medication to follow throughout my life. आता मला माहिती झालं, की ही गोळी मला शेवटपर्यंत घेणं आहे. But at that time I was too young to start any medication. तुम्ही एवढ्या कमी वयामध्ये एखादी गोळी चालू करणं किंवा मेडिकेशनवर असणं तुम्हाला काही ॲप्रोप्रिएट वाटत नाही. तर तसं मलाही वाटलं आणि मी ठरवलं, की डाएट, एक्सरसाइज या सगळ्या गोष्टींचा वापर अ, मी गोळी सोडवेल आणि टुडे माय बीपी इज ॲब्सोल्युटली नॉर्मल. I follow diet, nutrition, everything that needs to be correct blood pressure. सो आणि एक 2-2.5 वर्षापासून आय एम बीइंग कन्सिस्टंट, सीरियस अँड व्हेरी इंटरेस्टेड इन डाएट अँड एक्सरसाइज. सो आज मी गोळी घेत नाहीये विथ द ॲडवाइस ऑफ फिजिशियन. माझी गोळी ती स्टॉप झाली आहे. ठीक आहे. सेकंड एक्सपिरियन्स इज दिस की Oh, I was 78 kg, almost 80 kg, 79 something, so almost 80 kg, some 12-5 years ago. म्हणजे मी लठ्ठ होतो. ठीक आहे. मीनवाईल सो दिस फिजिक, यू नो, नो वन लाइक्स दॅट फिजिक हू वॉज ओबेज, बेली फॅट समोर आलेला वगैरे. सो आय स्टार्ट टू एक्सपेरिमेंट ऑन myself, diet, exercise, both combination, मॅक्रोन्यूट्रिएंट्स, प्रोटीन्स, फॅट्स, कार्ब्स सगळ्या गोष्टी ट्राय केल्या मी विदाऊट एनी कन्सल्टिंग न्यूट्रिशनिस्ट. ऑफकोर्स मी मेडिको असल्यामुळं मला बेसिक नॉलेज होतं. हाऊ दिस वर्क्स, हाऊ ओबेसिटी ऑकर्स, हाऊ टू लूज वेट वगैरे या सगळ्या गोष्टी बेसिक असल्यामुळं
मी ते वापरल्या आणि टुडे आय एम 10 केजी लेस फ्रॉम 78, 79 समथिंग केजी. ओके. सो सांगण्याचा उद्देश हाच होता, की या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. डाएट, एक्सरसाइज, तुम्ही काय खाता, काय पिता, तुम्ही 24 अवर्समध्ये कसा तुमचा दिवस घालवता, हाऊ हेल्पफुल युअर रूटीन इज, हाऊ पॉझिटिव्ह युअर रूटीन इज, इट प्लेज अन ह्यूज इम्पॉर्टंट रोल इन युअर डिसीजेस, स्पेशली chronic diseases like hypertension, डायबिटीज, कॅन्सर, या सगळ्या गोष्टींवर रिसर्च झालेले आहे आणि पुरेपूर रिसर्च झालेला आहे. या तिन्ही गोष्टी, विशेष करून मी तेच म्हणलं, की क्रोनिक डिसीजेस या डायरेक्टली कोरिलेट्स विथ युअर लाईफस्टाईल आणि मी याला लाईफस्टाईल ओरिएंटेड डिसीज म्हणतो. आता या गोष्टी दुर्लक्षित का आहेत? अं, यासाठी आय नो व्हॉट आय एम टॉकिंग. आय एम कॉन्शियसली अबाउट इट. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सगळं बोलू. या व्हिडिओमध्ये नाही बोलता येणार. सो बिंग ॲज अ डॉक्टर अँड न्यूट्रिशनिस्ट, आपण काहीतरी याबद्दल जागरूकता करावी, इन्फॉर्मेशन द्यावी आणि काही नाही पण छोटासा डिफरन्स वी कॅन ब्रिंग अबाउट इन सोसायटी. सो आय डिसाइडेड टू यूज दिस मीडियम. सोशल मीडिया इज द बेस्ट मीडियम विच युअर सेल्फ into the society. So I decided this. सो यानंतर सुद्धा माझे व्हिडिओ येत असणार आहेत. फॉर दॅट यू नीड टू लाईक, सबस्क्राईब अँड ऑल दॅट. आय थिंक आय मेड माय पॉइंट. ओके. अँड यू गॉट माय पॉइंट, आय होप. मीनवाईल नेक्स्ट व्हिडिओ येत राहतील माझे. मी आता व्हिडिओ करणार आहे या माध्यमातून. तोवर जर तुमच्या जर काही क्वेरी असतील, जनरल क्वेरी अबाउट जनरल हेल्थ, डाएट, न्यूट्रिशन, वेट लॉस, तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता. शक्य तेवढ्या लवकर आणि शक्य तेवढ्या परिणामकारकरित्या मी ते इथिकली, मॉरली, सायंटिफिकली करेक्ट उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. अजून एक गोष्ट, दोज हू वॉन्ट टू अचीव आयडियल वेट, दोज हू वॉन्ट टू रिड्यूस देअर वेट हेल्दी अँड सस्टेनेबल वेज, इन हेल्दी अँड सस्टेनेबल वेज. ओके. असं नाही की झटपट पद्धतीने एका महिन्यात 10 किलो, एका आठवड्यात 5 किलो वगैरे वजन कमी करायचं असेल, अशांनी मला रीच आउट करू नका. करायचं असेल तर करू नका. दोज वेज आर नॉट गुड अँड हेल्दी फ्रॉम युअर पर्स्पेक्टिव्ह, हेल्थ पर्स्पेक्टिव्ह. ओके. सो जर तुम्हाला सस्टेनेबल आणि हेल्दी पद्धतीनं वेट लॉस करायचं असेल तर यू कॅन कॉन्टॅक्ट मी, अप्रोच मी. कमेंट करा, कॉन्टॅक्ट करा, काहीही करा. आय विल अरेंज ऑनलाईन कन्सल्टेशन. आय डू ऑनलाईन कन्सल्टेशन. ओके. So for today, this is all. I hope this was my first video, so I was bit anxious, nervous. I don't know how it went, but I hope it was good. So bye. Take care.